मुख्यमंत्री भेटणार नाही। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आणि आज आपण सगळे एका पुन्हा नवीन संघर्षासाठी एकत्र झालेलो आहोत आणि या संघर्षामध्ये मीही आहे। माझ्याकडे ज्यावेळी पूर्ण भांतेजी मला भेटायला आले आणि सगळी ती कहाणी सांगितली मला। ॲक्च्युली काल मी सुरतमध्ये होतो आणि मी म्हटलं की पंथजी प्रयत्न नक्की करेन तिथं पोहोचायचा आणि मी आलो। तसं बघायला गेलं तर पाली भाषेचं आणि माझं नातं जर म्हटलं तर 1971 मध्ये सगळ्यात पहिली पालीपाठ संस्था ती माझ्या वडिलांनी बळीमध्ये बनवली आणि तिथून आमची पाली भाषा आणि बुद्धिझमचा अभ्यास माझा सुरू झालेला आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठेही पॉलिटिकल पार्टीज आपल्याला मदत करत नाहीत आणि आपल्याला मदत पण नको आहे आणि खरंच नको। मी आजपर्यंत सगळ्या स्टेजवर कुठल्याही स्टेजवर उभा असतो पण कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या स्टेजवर मी अजिबात दिसत नाही, कारण या पॉलिटिकल पार्टीजनी आपल्याला सगळ्यांपासून वेगवेगळं केलेलं आहे। आपण सगळे बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या नावानेच एकत्र होऊ शकतो। मी नेहमी लोकांना सांगतो की मैं गोल्ड का धंदा करता हूं आणि सोन्याच्या धंद्यामध्ये कुठल्याही त्या कंपनीचं नाव लागत नाही, फक्त सोनं लागतं। तर माझा बुद्ध आणि बाबासाहेब सोनं आहे, त्याला कुठलंही नाव लागत नाही। नमो बुद्धाय, सविनय जय भीम। मुंबई विद्यापीठाचं व्यवस्थापन इतकं निष्ठुर आणि क्रूर झालेलं आहे की त्या मुंबई विद्यापीठामध्ये भारतातील विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय की कशा प्रकारे त्या ठिकाणी शिक्षण आम्ही घेऊ, कशा प्रकारे त्या ठिकाणी पाली भाषा भवन होईल, कशा प्रकारे विद्यार्थी त्या मुंबई विद्यापीठामध्ये वसतिगृहामध्ये राहिले, त्याच्या प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी धोका आहे। कारण मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, प्रकुलगुरू हे आजमल कसाबाला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात त्या पद्धतीने आमच्या विमानचा भंतेजींना ट्रीटमेंट देतात। अरे काय मागणी आहे की मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन झालं पाहिजे, मुंबई विद्यापीठामध्ये भारतातील वेगवेगळ्या जातीतल्या मुलांसाठी वसतिगृह झालं पाहिजे, मुंबई विद्यापीठातील पाली भाषा विभाग जी प्राचीन भाषा आहे तिला ॲडिट करावं ही मागणी। आणि त्यावरून आमच्या एका धर्मगुरूवर, एका विद्यार्थ्यावर, PhDच्या एका विद्यार्थ्यावरती त्यांच्यावरती तुम्ही FIR करता, त्यांना झोपण्यास मनाई करता, त्यांना शीघ्रविधीसाठी, दीर्घविधीसाठी तुम्ही रोखता। ही कुठली म्हणजे अशी अमानवीय तुम्ही अत्याचार आमच्यावर चालवलेला आहे की आंघोळीपासून तुम्ही बंदी घातलेली आहे आमच्या भंतेजींना। म्हणजे या लोकशाहीमध्ये, आमच्या बापाच्या संविधानामध्ये तुम्ही आम्हाला आंघोळीपासून रोखता। हे मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। आमचा प्ले प्लॅन आहे, आम्ही मुंबई विद्यापीठाचे 3ही गेट आम्ही पूर्णपणे तोडून चक्का जाम करून आतमध्ये प्रवेश करू। कुलकर्णी साहेबांना आशीर्वाद नकोय, त्यांना मंगल मैत्री दिलेली आवडत नाही, त्यांना भिक्खू संघाचा आशीर्वाद नकोय, या व्यवस्थापनाला, या मनोवादी सरकारला भिक्खू संघाचा आशीर्वाद नकोय। म्हणून ते आतापर्यंत 7 महिने झाले आमच्या एकाही मागण्याकडे नीट त्यांनी बारकाईने लक्ष घातलेले नाही आहे। अजून आमचा अंत बघू नका, आम्ही आमच्या जीवाला पूर्णपणे पणाला लावू, परंतु मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन झालं पाहिजे आणि भंते विमानसेना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। एवढा इशारा मी या सरकारला आणि मुंबई विद्यापीठाला या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहू शकता की रोहित मिसाळ देखील या ठिकाणी भंतेजींच्या मदतीकरता या ठिकाणी उपस्थित आहेत। रोहितजी, काय सांगाल, या ठिकाणी अद्याप ही भंतेजींना वेळ देण्यात आलेली नाहीये, त्याबद्दल आपण काय बोलाल? गोल्डमॅन रोहित मिसाळ जिंदाबाद। कुठेही भंतेजींसाठी नाही आलो, मी आपल्या सगळ्यांसाठी आलो, कारण हे फक्त एक भंतेजी म्हणजे जे लढतायत, उलटा हे आपल्यासाठी लढतायत, हे आमच्यासाठी लढतायत। म्हणजे माझी ताई संघमित्र इथे आहे आणि 1971 पासून म्हणजे पालीपाठ संस्था ही माझ्या वडिलांची आणि त्याच्यामध्येच ही माझी ताई आहे, आजही आहे। आणि ह्या ज्या म्हणजे त्या पाली भाषेची जे नातं आहे ते माझं स्वतःचं फार जुनं आहे। म्हणून ज्यावेळी पुन्हा भंतेजी माझ्याकडे आले आणि ज्यावेळी त्यांनी हा सगळा इतिहास सांगितला, या संघर्षाचा इतिहास सांगितला, आजही कुठलीही पॉलिटिकल पार्टी आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे जेवढे पॉलिटिक्समध्ये आज म्हणजे फेसबुकवर आम्ही वाघ आणि सिंह लिहिणारे म्हणजे कुत्र्याच्या लायकीचे आमचेच लोक नाही आहेत। म्हणून मी यांच्या सगळ्या संघर्षामध्ये आपला संघर्ष आहे, कारण पाली भाषा ही संस्कृतच्या आधीची भाषा,
म्हणजे आपण पालीला बोलतो प्राकृतिक मीन्स इट्स अ नॅचरल आणि त्याच्यावर संस्कार झालेला किंवा रिफाईन केलेला म्हणजे संस्कृत. सो दिस इज अन ओल्डेस्ट लँग्वेज ऑफ माय कंट्री अँड माय बुद्धिस्ट रिलिजन आणि ह्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला जेवढा संघर्ष करता येईल तेवढा सगळ्यांनी आपापल्या परीने केला.